भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 9 जुलै 2025 बुधवार. त्याने माझ्या सर्व भीतीपासून मला सोडवले. मी परमेश्वराची शोध घेतला आणि त्याने ऐकला व माझ्या सर्व भीतीपासून मला मुक्त केलं. स्तोत्र 34 अध्याय वचन 4. अब्राहम लिंकन यांनी अत्यंत जपून ठेवलेली एक बायबल आज अमेरिकेतील एका संग्रहालयात ठेवलेली आहे. त्या बायबलचे पान उघडल्यावर ते स्तोत्र 34 वर जाते. यावरून हे स्पष्ट होते की लिंकन हे स्तोत्र खूप वेळा वाचत असावेत. विशेष 4 पद इतक्या वेळा वाचले गेले होते की ते झिंजून गेले आहे आणि स्पष्ट दिसते की या वचनाने त्याच्यासाठी खूप खास अर्थ घेतलेला होता. त्यांचे मित्र म्हणत असत की स्तोत्र 34 हे लिंकन यांचे आवडते अध्याय होते. ते विशेषतः हे वचन मोठ्याने वाचायचे. मी परमेश्वराचा शोध घेतला आणि त्याने माझ्या ऐकले व माझ्या सर्व भीतीपासून मला मुक्त केले. आणि हे वचन अनेक वेळा वाचले, विशेषतः गृहयुद्धाची संकटात आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात. जेव्हा त्यांचे मनात भीती निर्माण होई तेव्हा ते परमेश्वराचे वचनातील अक्षरशास्त्रामध्ये आपल्या आश्चर्य शोधत. हे वचन त्याच वैयक्तिक साक्षात्कार बनल होत. प्रिय देवाचे लेकरा, जर आपले डोळे ख्रिस्तावर किल्लेले असतील, आपण त्यांच्याकडे आश्चर्य व सामर्थ्य म्हणून धावलो तर तो नक्कीच आपल्याला आपल्या पंखाखाली झाकील आणि आपल्या सर्व भीतीपासून आपल्याला मुक्त करील. ही एक हृदयस्पर्श गोष्ट आहे. एका लहान मुलीच्या खोलीत आग लागली आणि ती आत अडकली. रात्रीचा काळ होता, सर्वत्र धूर भरलेला होता आणि ती मुलगी भीतीने करडून गेली होती. तेव्हा तिचा वडील धावत आला. त्याने खोल्यामधून आवाज दिला, घाबरू नकोस बाळा, मी तुला वाचवणार आहे. वडिलांनी सगळं फल एकवटून दरवाजा फोडला, मुलीकडे धाव घेतली आणि तिला बाहेर काढले. वडिलांना पाहताच ती त्यांच्या मिठीत उडी मारली आणि त्यांच्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली, पूर्णतः सुरक्षित आणि प्रेमात. तसेच आपल्याला आयुष्यात जेव्हा आपण भयभीत व संभ्रमित असतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पिता फक्त धीर देणारे शब्दच देत नाही, तर कृपेने आणि सामर्थ्याने कार्यही करतो आणि आपल्याला स्वतःकडे ओढतो. तो पुन्हा पुन्हा आपल्याला म्हणतो, घाबरू नकोस. ही आश्वासक वाणी संपूर्ण शास्त्रभरून ऐकू येते. जर तुला भयातून मुक्त व्हायचे असेल तर पूर्णपणे परमेश्वरावर विश्वास ठेव. बायबल सांगते, प्रेमात भय नाही, परिपूर्ण प्रेम भय दूर करते. पहिली योहाना अध्याय 4:18 वचन. जसे जसे तू येशूपाशी अधिक जवळीक साधशील, त्याची प्रेमाची होळी समजून घेशील, तस भयाचे तुझ्यावर असलेला ताबा सुटत जाईल. तुझी सर्व काळजी त्याच्यावर टाक आणि भीती तुझ्या आयुष्यातून पळून जाईल. आत्मचिंतनासाठी वचन. तुमची सर्व काळजी ज्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाका, कारण तो तुमचे काळजीपूर्वक भान ठेवतो. पहिली पत्र 5 अध्याय 7 वचन. आज बायबल वाचन. सकाळी आयुब 38 अध्याय 39 अध्याय 40 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 16 अध्याय 1 से 21 वचन. धन्यवाद.